आणि 1500च्या नोटबंदीनंतर आता त्याचं कौतुक संपलेलं आहे आणि लोकांना त्रास होऊ लागलेला आहे। परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे। सामान्यांनी आधी स्वागत केलं असलं तरी आता परिस्थिती बिघडू लागलेली आहे। बालकाच्या उपचाराचे पैसे असूनही केवळ नव्या स्वरूपातले पैसे द्यायला नसल्यानं गोवंडीच्या रुग्णालयानं उपचार बंद केले आणि या उपचाराअभावी एका बालकाचा जीव गेलाय। याशिवाय काल आणि आज अशा दोन घटनांमध्ये रांगेत बराच काळ उभं राहावं लागल्यानं दोन वृद्धांचे सुद्धा जीव गेले, एकाचा मुलुंडमध्ये तर एकाचा मालेगावमध्ये। आणि या विचित्र घटनांमुळे आता लोकांना कौतुक राहिलेलं नाही। या मुलाच्या मृत्यूनंतर आमचा जय महाराष्ट्राचा प्रश्न आहे तो आरोग्य खात्याला, आरोग्य खात्याचे मंत्री डॉक्टर सावंत यांना। तुम्ही एकतर आमचे आज फोन उचलत नाही आहात, तुम्ही याच्यावरती काही उत्तर देत नाही आहात। केवळ तुमच्या मुलाबाळांसाठी आणि तुमच्या नातेवाईकांसाठी महागडी हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे इतरांनी केवळ हॉस्पिटलमध्ये मरायचं का याचं उत्तर शिवसेनेच्या नेत्यांनी द्यायला हवं। जे शिवसेनेचे नेते रस्ते खड्ड्यावरती इतर बोलत नाहीत, सर्जिकल स्ट्राईकवरती बोलतात, त्यांना याचंही उत्तर द्यावं लागेल की एका आई बापाचा मुलगा उपचाराअभावी, पैसे असताना सुद्धा उपचाराअभावी का मेला। केवळ हीच बातमी नाही, दुसरीकडे अशा घटना घडत असताना बँकांनी आज दुपारीच कार्यालय बंद केल्यानं लोकांच्या संतापाचा कडेलोट झालाय। लोकांचे बाचाबाची होत आहेत, घोषणा देत आहेत, मोदी मुर्दाबाद अशा घोषणा आता देऊ लागलेल्या आहेत। मुंबईत तर लोकांनी बँकेसमोरच आंदोलनही केलं। आणि आता जी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतो या बातमीची दखल घेतली जावी यासाठी लोकांनीच आता आवाज उठवायची गरज आहे, कारण शासन दरबार याचा आवाज मांडला जात नाहीये। गोवंडीतल्या जीवन ज्योत हॉस्पिटलमध्ये एका नवजात बालकाची जीवन ज्योत मालवली आहे आणि याला जबाबदार ठरली आहे ती नोटाबंदी। मोजोर हॉस्पिटल आणि नोटांच्या बंदीमुळे एक नवजात बालकाचं आयुष्य सुरू होण्याआधीच संपून गेलं। फक्त 2,500 रुपयांसाठी या बालकाचा बळी गेल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केलाय। या मुलाच्यावर उपचार सुरू होते, वडिलांना उपचाराचा खर्च देण्यासाठी 2,500 रुपये कमी पडत होते, पण हॉस्पिटलने 500 रुपयांच्या नोटा घ्यायला नकार दिला। याचा अर्थ या वडिलांकडे पैसे होते पण 500 रुपयांच्या नोटा नाही, म्हणून या हॉस्पिटलने उपचार थांबवले आणि उपचार थांबवल्याने या बालकाचा जीव गेलेला आहे। या बाळाला घेऊन राजावाडी किंवा सायनमध्ये जाण्याचा सल्ला दिला गेला, पण गंभीर परिस्थितीतल्या बालकाला घेऊन कुठे जाणार असा आरोप शर्मा कुटुंबीय करतायत। या प्रकरणी आम्ही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना संपर्क साधायचा सकाळपासून प्रयत्न करतोय, पण त्यांचा फोन लागत नाहीये। आमचा प्रश्न सरकारला आहे, शिवसेनेच्या नेत्यांना आहे, शिवसेनेच्या मंत्र्यांना आहे, भाजप सरकारला आहे। एकीकडे नोटाबंदी करत असताना लोक तुमच्याशी सहकार्य करायला तयार आहेत, मग ही किंमत का मोजावी लागते लोकांना? या मोजोर हॉस्पिटलला आता कोण वठणीवर आणणार, यांना कोण जाब विचारणार? या बालकाच्या जीवनाची भरपाई होऊ शकत नाही, मात्र या हॉस्पिटलला वठणीवर कोण आणणार हा आमचा प्रश्न आहे। आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा आमची अपेक्षा आहे की ते याबद्दल जय महाराष्ट्राशी बोलतील। त्यांनी अजून तरी कोणती प्रतिक्रिया दिलेली नाहीये। प्रश्न असा आहे, पण दीपक सावंत जी तुम्ही असाल किंवा तुमचे नेते असतील किंवा तुमचं सरकार असेल, तुम्हा मंडळींसाठी विविध सोयी सुविधा हात जोडून उभ्या असतात। सामान्य माणूस जो पैसे द्यायला तयार आहे त्याच्याकडनं पैसे न घेता या हॉस्पिटलने उपचार केले नाहीत म्हणून एक बालक मेलंय, याची जबाबदारी कोण घेणार? आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख आपल्या सोबत आहेत। विजय देशमुख जी, समस्या तुमच्या समोर आहे, एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पैसे नाकारले जातात आणि त्यामुळे एका बालकाचा मृत्यू झालाय, सरकार यावर काय करणार? नाही, सरकारने स्पष्ट हॉस्पिटलला आदेश दिलेला आहे की 500च्या आणि 1000च्या नोटा स्वीकारायला पाहिजे आणि त्याचं मुदतही वाढवून दिलेलं आहे। त्यामुळे ते देशमुख सर तसं होत नाहीये। देशमुख सर, तुमच्यापर्यंत चुकीची माहिती गेली आहे। देशमुख सर, खासगी हॉस्पिटल म्हणतात आमचा संबंध नाही, सरकारी हॉस्पिटलला तो नियम लागू आहे, खासगी हॉस्पिटलला हा नियम लागू नाहीये। सगळ्या हॉस्पिटलला स्पष्टपणे माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की हा नियम सगळ्याला लागू आहे असं, आणि सगळ्या जिल्ह्यातल्या सिव्हिल सर्जनला आणि सगळ्यांना कळविलेलं आहे आणि सगळ्यांनी खाजगी रुग्णालयाला खात्यामार्फत कळविलेलं आहे की तुम्ही पेशंटला तपासावं, कुणालाही पेशंटला नाकार देत नाही। तसं बघितलं तर नियमानुसार पेशंट गेला तर हॉस्पिटलमध्ये नाकारण्याचा म्हणजे त्याच्यावर गुन्हा ठरणार आहे, त्या चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। पण देशमुखजी, जर का हा नियम इतका नीटपणे सर्क्युलेट झालेला नाहीये आणि हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे दोन बातम्या आहेत देशमुखजी। आज ही जीवनज्योत नावाच्या हॉस्पिटलमधली एक बातमी आहे आणि दुसरी केईएम मधली आहे। केईएम मधल्या औषधाच्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला परत पाठवलं जात आहे, कारण त्यांचं म्हणणं आहे आम्ही सरकारी नाही, आम्ही तुम्हाला 500-1000च्या नोटा स्वीकारून पैसे देणार नाही। याचा अर्थ सरकार आपला आदेश संदेश हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलंय का?
नाही नाही हा आदेश 2 दिवसापूर्वीच पोहोचलेला आहे, सगळीकडे आदेश पोहोचलेला आहे. जर आता कोणी या आदेशाचा हलगर्जीपणा निष्काळजीपणा करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. देशमुखजी, यासाठी एक सरकार तुम्ही हेल्पलाईन का सुरू करत नाही की जर का लोकांना अशा कुठे त्रास झाला तर ते तुम्हाला संपर्क साधू शकतात, कारण गरीब लोकांना काहीच करता येत नाहीये. हेल्पलाईन चालू करायला सांगेल सर मी हो. देशमुखजी, ही हेल्पलाईन सुरू केली असं तुम्ही सांगताय? करायला लागेल, मी आज बोलेन आता ताबडतोब मी आमच्या डायरेक्टरांशी आणि हेल्पलाईन चालू करायला लागेल ताबडतोब. देशमुखजी, शेवटचा प्रश्न, ज्या हॉस्पिटलने असा बेमुरवतखोरपणा केलेला आहे, मग हे जीवनज्योत हॉस्पिटल असेल गोवंडीतलं किंवा केईएम मधलं औषधाचं दुकान असेल, ज्यांनी औषधं नाकारलेली आहे, ज्यांनी उपचार नाकारलेले आहेत, त्यांच्यावर काही कारवाई होणार का? त्यांच्यावर कारवाई जरूर होणार. सरकार त्यांच्यावर कारवाई करणार. जे पेशंटला तपासायला नाकार दिला किंवा पैशाच्या निमित्तानं औषध दिलं नाही तर त्यांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. देशमुखजी, खूप खूप धन्यवाद. आम्हाला याच शब्दांची अपेक्षा होती. विजय देशमुख आरोग्य राज्यमंत्री यांनी जय महाराष्ट्रवरती हे मान्य केलेलं आहे की खासगी किंवा सरकारी दोन्ही हॉस्पिटल्सवरती आताची अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आताची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारने जय महाराष्ट्रपाशी हे उघडपणे सांगितलेलं आहे की सरकारी आणि खासगी दोन्ही हॉस्पिटल्सना जुन्या नोटा घेणं बंधनकारक आहे आणि जर का हे पैसे स्वीकारले नाहीत, उपचार थांबवले, उपचार दिले नाहीत किंवा औषधं दिली नाहीत तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल. आणि यामुळे केईएम मधला तो औषध दुकानदार किंवा जीवनज्योत हॉस्पिटल यांना आता हे उत्तर द्यावं लागेल. जय महाराष्ट्राचा पाठपुरावा करेल या दोन्ही हॉस्पिटलवरती काय कारवाई केली. आणि त्याचप्रमाणे नागरिकांना सुद्धा आमचं आवाहन आहे की तुम्ही सुद्धा आम्हाला सहभागी व्हा. जर का तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये असे अनुभव आले तर तुम्ही ते जय महाराष्ट्राला जरूर कळवा. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये किंवा औषधांच्या दुकानात तुमच्या नोटा त्या देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. या प्रकरणामध्ये जे कोणी मैताचे नातेवाईक आहेत त्यांच्या तक्रारीवरून आम्ही ही केस शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करून घेतलेली आहे आणि इन्व्हेस्टिगेशननंतर याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध आम्ही पुढची कारवाई करू. संबंधितांच्या विरुद्ध जे काही ह्या गुन्ह्याची निष्पत्ती आहे ती निष्पत्ती आम्ही पूर्ण तपासांती करू. 6,000 रुपये मैंने उनको दिया, 3,500 छुट्टा था और बाकी 500 का नोट था. वहाँ पे लेके गए तो बोलते नहीं मेरे को पूरा छुट्टा चाहिए. हम लोग को ये भी बोला कि आप मरीज़ को एडमिट करो, मैं ला के देता हूँ घंटे के अंदर पूरा पैसा. तो उन्होंने नहीं, फाइल फेंक दिया, वहाँ से चले गए. आम्ही घेऊन गेलो हॉस्पिटलला. त्यांना सांगितलं की तुम्ही ॲडमिट करा, आम्ही 1 तासामध्ये तुम्हाला पैसे आणून देतो. ते बोलले तोपर्यंत आम्ही नाही ट्रीटमेंट चालू करा. ते बोलले आम्ही करणार नाही, जेव्हा तुम्ही पैसे कॅश भराल तेव्हा ट्रीटमेंट चालू होणार. ते घेऊन जाऊ उचलायला. आणि आई बाबा दोघांना बघितलं नाही, मुलाला एकाकडे टाकलेलं आणि आईला वेगळं. 6,000 आमच्याकडे 3,500 होते, ते 100-100च्या नोटा होत्या आणि बाकी 2,500 होते ते 500चे होते. काय बोलतो अर्धे आम्ही भरतो आता 3,500 आणि बाकीचे आम्ही नंतर देतो. ते नाही बोलले. आणि आताच आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची घडामोड आहे जी आपण सगळ्यांनी कृपया लक्ष देऊन ऐका. जय महाराष्ट्रपाशी आरोग्य राज्यमंत्र्यांनी हे उघडपणे मान्य केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे की सरकारी किंवा खासगी दोन्ही ठिकाणी तुम्ही उपचारासाठी जुन्या 500,000च्या नोटा देऊ शकता. त्या स्वीकारणं बंधनकारक आहे. इतकंच नाही, जर का कोणी त्या स्वीकारल्या नाहीत, उपचार केला नाही किंवा तुम्हाला औषधं दिली नाहीत तर त्याच्यावरती कारवाई होऊ शकते. त्यामुळे केईएम मधलं औषधाचं दुकान असो किंवा कोणतंही औषधाचं दुकान असो, तुम्ही हे पैसे नाकारू शकत नाही. आणि कदाचित त्यांनी हेही आपल्याला मान्य केलेलं आहे की यासाठी लवकरच एक हेल्पलाईन देण्यात येईल, ज्या हेल्पलाईनवरती तुम्ही तुमच्या तक्रारी नोंदवू शकता. जय महाराष्ट्रांनी बातमी लावून धरलेली आहे आणि आम्ही इथेच सोडणार नाही आहोत. ही बातमी आम्ही लावून धरणार आहोत. तुम्हाला जर का औषधांच्या दुकानात किंवा हॉस्पिटलमध्ये असा काही प्रकार घडला तर शक्यतो तो मोबाईल कॅमेऱ्यात शूट करा किंवा आम्हाला तुम्ही सांगा. त्याचा नेमका पाठपुरावा जय महाराष्ट्रतर्फे करण्यात येईल.